डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चंद्रकांत पाटील यांचे पुण्यात अभिवादन. भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुणे रेल्वे स्थानक येथील स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेत तथागतांचे स्मरण करण्यात आले. यावेळी चेतन तुपे, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, गटनेते गणेश बिडकर, भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त आज पुण्यात गल्ल्या गल्ल्यात, महाराष्ट्रामध्ये गावागावात, देशभरामध्ये, शहरात, संपूर्ण जगात सगळेजण उत्साहाने बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना फरक खूप झाला, परिवर्तन खूप झालं. फक्त बाबासाहेबांची अनुयायी जयंती साजरी करतात असं नाही. डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी सगळेच आहेत. त्यांच्या जातीचे आहेत असं नाही. त्यांच्या जातीतल्या माणसाला, त्यांच्याबद्दल या माणसाला काय देऊ असं वाटणे इतके बाबासाहेबांनी उपकार केले आहेत. त्याला जातीयतेची मिळणारी वागणूक संपवली, आर्थिक समता मिळाली, शैक्षणिक समता मिळाली. त्यामुळे त्यांच्या जातीतला हा त्यांच्यावर श्रद्धा ठेवेल, परंतु या जगातल्या प्रत्येक भारतीयाने त्यांच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. कारण त्यांनी लिहिलेल्या घटनेमुळे संपूर्ण जगामध्ये एक आदर्श लोकशाही आपण रुजवू शकलो. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी जातीच्या विरुद्ध केलेला संघर्ष, विषमतेच्या विरुद्ध केलेला संघर्ष, याची जाणीव जगातल्या भारतीयांनी ठेवली पाहिजे आणि ती ठेवली जाते. आज माझ्या घरी अनेक वर्ष बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मी साजरी करतो. बौद्ध भिक्खू जेवायला येतात, बौद्ध भिक्खूंना वस्त्र देतो, हजार एक लोक येतात. आता तसं मी जात मानतच नाहीये, पण लौकिक अर्थाने कोणी म्हटलं की तुम्ही कशी आंबेडकर जयंती करता, शिवाजी महाराजांची जयंती करतो, महात्मा ज्योतिबा फुलेंची करतो, बाबासाहेबांची करतो. महापुरुषांना किमान जातीमध्ये आपण डिवाइड करूया नको. महापुरुष सगळ्या जातीचे आहेत, सगळ्यांचे आहेत. मिसळ कशी वाटली? दीपक पायगुडे हा असा राज्यकर्ता जन्माला आला. मला दीपक पायगुडे भेटेपर्यंत असं वाटत होतं की राजकारण आणि समाजकारण याचं कॉम्बिनेशन माझ्या इतकं कोणी करतच नाही. पण मला नतमस्तक व्हावं लागलं दीपक पायगुडे पुढे की तो त्याचा साईज जो आहे 1,00,000 लोकांना मिसळ, असा साईज आम्हाला काही जमत नाही. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र बसून मिसळ खावी. इथे वेगवेगळी टेबल नाही आहेत, ब्राह्मणांची वेगळी, दलितांची वेगळी, ओबीसीची वेगळी. ज्याला खायचे त्याने एकत्र बसून मिसळ खा. आणि त्यामुळे सहभोजनाशिवाय, एकाच ठिकाणचं पाणी सगळ्यांनी प्यायल्याशिवाय, आंतरजातीय विवाहाशिवाय, पुरुष महिला विषमता संपल्याशिवाय या भारतीय समाजाचा विकास होणार नाही. कारण खूप मोठं पर्सेंटेज आपण दूर ढकलत असतो. बदलो ते विकासात येतच नाही. आणि त्यामुळे दीपक पायगुडेचा हा जो एकता मिसळ नावाचा प्रयोग आहे, हा सगळ्यांनी केला पाहिजे. तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की 10 लोकांना बोलवून का होईना, पण सगळ्या जयंत्या घरी करायच्या. काय करायचं, एक फोटो लावायचा, मित्रांना निरोप द्यायचे, त्याला मेसेज द्यायचा की अरे बाबा हा आहे मराठा, पण हा शिवाजी महाराजांची जयंती करतो, आंबेडकरांची करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.